नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर. बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 मे 2025 रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरमध्ये एकूण आवक आली 1640 क्विंटल. कमीत कमी बाजार भाव भेटला 800 रुपये. सर्वाधिक बाजार भाव भेटले 1400. तर सर्वसाधारण बाजार भाव राहिला 1250. पुढील बाजार समिती येवलामध्ये एकूण आवक 5000 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 150 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1425. तर सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती आहे गंगापूरमध्ये एकूण आवक आली 3432 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 100 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1500. तर सर्वसाधारण दर राहिला 1350. पुढील बाजार समिती आहे सिन्नरमध्ये एकूण कांद्याची आवक आली 1976 क्विंटल. कांद्याला कमीत कमी दर भेटला 200 रुपयाचा. सर्वाधिक दर भेटला आहे 1531 आणि सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. तर पुढील बाजार समिती आहे नाशिकमध्ये एकूण कांद्याची आवक झाली 3353 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 300 रुपये. सर्वाधिक दर भेटलाय 1550 रुपये. तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे सांगलीत एकूण आवक आली आहे 4208 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 500 रुपये. सर्वाधिक दर भेटलाय 1600. तर सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडे एकूण आवक आली आहे 13868 क्विंटल. कमीत कमी दर घेतलेला आहे गुलटेकडीत 500 रुपये. तर सर्वाधिक दर भेटलाय 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती आहे नागपूरमध्ये एकूण आवक आली आहे 2000 क्विंटल. कमीत कमी कांद्याला दर भेटला 1000 रुपये. सर्वाधिक दर कांद्याला भेटलाय 1600 रुपये. तर सर्वसाधारण दर राहिलाय 1450 रुपये. पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबोरी एकूण आवक आली 9478 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 100 रुपये. सर्वाधिक दर भेटलाय 1700 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती निफाड लासलगाव मधले निफाड बाजार समितीमध्ये एकूण आवक आली 3600 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 570. सर्वाधिक दर भेटलाय 1700 रुपये. तर सर्वसाधारण दर राहिला 1441 रुपये. पुढील बाजार समिती आहे सातारात एकूण आवक आली आहे 484 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 1000 रुपये. सर्वाधिक दर भेटलाय 1700 रुपये आणि सर्वसाधारण राहिला 1350. पुढील बाजार समिती आहे सोलापूरमध्ये एकूण आवक आली आहे 23,589 क्विंटल कांद्याला कमीत कमी बाजार भाव भेटलाय 100 रुपये पर क्विंटल. तर सर्वाधिक बाजारभाव भेटला 1800 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1100 प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे संगमनेरमध्ये एकूण आवक आली आहे 7900 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 200 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1800 रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये क्विंटल. पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक आणि उच्चांकी अशी आवक आलेली आहे 36143 क्विंटल. कमीत कमी दर भेटला अहिल्यानगरमध्ये 400 रुपये क्विंटल. सर्वाधिक दर भेटला 1800 रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये क्विंटल. पुढील बाजार समिती आहे मुंबईत एकूण आवक आली आहे 11695 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 900 रुपये प्रति क्विंटल. जास्तीत जास्त दर भेटला 1800 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर राहिला 1350 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे लासलगावची विंचूरमध्ये एकूण आवक आली आहे 13614 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 500 रुपये. सर्वाधिक दर भेटलाय 1801 रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1400 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे नाशिकची दिंडोरीमध्ये एकूण आवक आली आहे 591 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 850 रुपये क्विंटल. सर्वाधिक दर भेटला 1950 रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1480 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे कोल्हापूरमध्ये एकूण आवक आली 6178 क्विंटल. कमीत कमी दर भाव भेटला 500 रुपये प्रति क्विंटल. सर्वाधिक भाव भेटला 2100 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1400 रुपये प्रति क्विंटल. पुढील शेवटची आणि महत्त्वाची बाजार समिती याच्यामध्ये पिंपळगाव बसवंतमध्ये एकूण आवक आली आहे 17600 क्विंटल. तर कमीत कमी दर भेटला 400 रुपये प्रति क्विंटल. सर्वाधिक दर भेटला 2300 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1500 रुपये प्रति क्विंटल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.